सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन. आजपासून श्रावण सुरू होतोय, त्यानिमित्त एक हे छोटंसं मनोगत. श्रावण. तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दीपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यात मिसळलेले शुभंकरोतीचे सूर. दिव्याची आवस म्हणून जाड कणिक, केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्त हस्ते घातलेलं रवाळ तूप, म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल. डबाभर चिरलेला पिवळा धमक्क गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पूड, उपासाची भाजणी, राजगिरा लाडू आणि खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर. जिवतीचा फोटो, कहाण्यांचं पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळी पंचपात्र, दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा, आघाडा, फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेलं घर, म्हणजेच श्रावणाचं आगमन. श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वड्या, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हरोळ्याचे लाडू, भोपळ्याचे खारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य. श्रावण म्हणजे वेगवेगळ्या चवीतून घरात दरवळणारा हा गंध. श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईनं मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांचं केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई बहिणीकडे झालेलं सवाष्ण जेवण आणि मैत्रिणींच्या बरोबर सजलेली मंगळागौर. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळत करून येणारा हा श्रावण. श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र आकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग. कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं, धूप, अगरबत्ती, दिवा आणि चंदनानं सजलेलं पूजेचं ताट. गोकर्ण, जाई, जुई, तगर, जास्वंद, बेल, दुर्वा, पत्री, तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सड्यानं नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं अंगण. श्रावण म्हणजे हिरवा ऋतू, या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीनं सजायचे दिवस. कांकणांची किणकिण, काचेचा चुडा, हातावरची मेहंदी, जरीकाठाच्या साड्या, केसात जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यात मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानात कुड्या आणि पायात पैंजण, म्हणजेच घरातही भेटणारा सजवणारा श्रावण. श्रावण म्हणजे आठवणींची सर. श्रावण म्हणजे डोळे मिट्टा केवड्याच्या पानांचा पसरलेला गंध, तर कधी त्याच्या साहुलीनं दरवळणारा भोवताल. श्रावण म्हणजे नेमानं देवळात जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण, तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिनं आग्रहानं खाऊ घातलेली पुरणाची मऊसूत पोळी. श्रावण म्हणजे देव्हाऱ्यात समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप. श्रावण म्हणजे आई, तुझ्या आठवणींचा पाऊस. किती सुंदर वर्णन आहे ना श्रावणाचं मंडळी. कोणी लिहिलं आहे माहिती नाही, पण खूप छान आहे. आजपासून श्रावणही सुरू झाला आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करावं अशी इच्छा आहे. म्हणून हा प्रपंच. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.